तर आता बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमधील आदिवासी रोजंदारी शिक्षकांचं रास्ता रोको आंदोलन जे आहे ते मागे घेण्यात आलेलं आहे। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची मध्यस्थी यशस्वी झाल्याचं पाहायला मिळते। मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन स्थगित करण्यास मात्र यावेळेला नकार देण्यात आलेला आहे। रोजंदारी शिक्षकांच्या भावनाचा आदर करून उद्याला मंत्रालयामध्ये गिरीश भाऊ, मी आणि यांचं एक शिष्टमंडळ आम्ही बैठक घेणार आहे आणि यांच्याप्रती 100% सहानुभूतीपूर्वक विचार करणार आहे। नाही, आता आंदोलन स्थगित झालं म्हणजे ते रस्ता मोकळा केलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे या पोरगी आहे म्हणून राहिली का बा नंतर आम्ही करतो, परंतु आज रोजी जाण्या येण्याचा रस्ता खुला केलेला आहे। त्यांच्याशी चर्चा करणार, उद्या समाधान झाल्यानंतर आंदोलन स्थगित होईल। तर उद्या बैठक झाल्यानंतर जेव्हा पॉझिटिव्ह येईल, त्यांनी जर पत्र रद्द केलं तर आम्ही त्या क्षणाला आंदोलन मागे घेणार। आज आपण नेमकं काय भूमिका आता आम्ही स्टे घेणार आहे, पुढे आंदोलन स्थगित नाही करणार। जिथं संध्याकाळ होईल त्या ठिकाणी आम्ही स्टे घेणार। थांबवणार ना, रस्ता मोकळा करतो आम्ही, सदानशील मार्गाने, विधायक मार्गाने जाणार।